आज मी बनवत आहे शेपूची भाजी. ब्लॉग केलेला ते झालेला आहे डिलीट, माहीत नाही का बरं ते डिलीट म्हणजे उलटा सुलटा झालेला. शेपूची भाजी मस्त कट वगैरे केलेली आहे मी. अंशू गेलेला आहे अंघोळीला आणि अंशूचं दररोज एक घराणं चालू आहे. ते काय ते सांगतेस तुम्हाला. आधी बघते व्हिडिओ येते का व्यवस्थित आलेला आहे. हां, अंशूचं घराणं हे चालू आहे. अंशूचं घराणं हे चालू आहे म्हणजे घराणं म्हणजे त्याला बेंचवरती बसवतात वाटतं स्कूलमध्ये. लेट होतं ना आम्हाला जायला, मग त्याच्यामुळे तो म्हणायला लागला की मम्मी मला ना दिसतच नाही आहे समोरचं जे काही शिकवतात किंवा लिहितात ते दिसत नाही आहे म्हणला. मला बोलला, मी काल मॅडमला सांगितलं की तो जरा हाईटनी छोटा आहे. त्याच्या वर्गामध्ये खूप अशी हायटेड आहेत मुलं मुली दोघी. तर मी म्हटलं मॅडमला, मॅडम त्याला पुढं बसवा. काल तर बसवलं तर आज म्हणायला लागला मम्मी लवकर चल, लवकर गेल्यानंतर पुढं बसायला भेटतं मला असं म्हणायला लागलं. पण मी दररोज ट्राय करते लवकर जायचा बरं, कारण खूप दूर आहे स्कूल, त्याच्यामुळं वेळ लागतो जायला. असं तर गाडीवरती जाते पण ट्रॅफिक वगैरे थोडंफार असतं आणि खूप लांब पडतं बरं का मला इथून स्कूल. तर आम्ही आहोत तिथे म्हणजे बसवेश्वर चौकामध्ये घर असल्यासारखं आहे आमचं आणि स्कूल आहे आदर्श कॉलनीमध्ये, तेवढ्या लांब पडतं. आणि त्याच्यामध्ये पण पुढं आहे स्कूल, म्हणजे खूप लांब पडतं. त्याच्यामुळे तरी मी लवकर करते प्रयत्न पण होत नाही. बघूया आता. तरी पण मॅडमला मी सांगितले दररोज अंशूला पुढं बसवा म्हणून. जर परत त्याला आज महाग वगैरे बसवलं तर परत एकदा मग सांगावं लागेल, कारण तो हाईटनी लहान आहे जरा. हर्षूची जास्त आहे हाईट पण अंशूची थोडी कमी आहे. वाढेल थोडं वाढत पण अंशूची खूप जास्त आहे हाईट, पण अंशूची थोडीफार कमी आहे. तर असं काही आहे त्याचं तेच चाललेलं असतं. एका गोष्टी मागे लागला ना तो एकाच गोष्टी मागे लागतो. आणि मी आज करणार आहे शेपूची भाजी. आधी एक ब्लॉग केलेला पण तो उलटा सुलटा झालेला होता पूर्ण. अंशूही होता, आता गेला तो आंघोळीला. मी करते फटाफट भाजी आणि चपात्या. मला 2च टाकायचे, 2 चपात्याचं पीठ मळायचं, तेवढंच करायचं चपात्या पण करायच्या आहेत. मेन किचन वाटता भांडे पण इथं असल्यामुळं थोडंफार ॲडजस्ट करणं होतं मुश्किल, पण करावं लागतं, पर्याय नाही. चला मी करते भाजी आणि तुम्हालाही दाखवते भाजी करताना. कारण अंशू आलेच, अंशूची बडबड सुरू होईल. दररोज आता बाहेर तर कुठं गेल्यानंतर तर ब्लॉग होतोच. घरचाही थोडा सकाळचा असतो आपला ब्लॉग. आणि अंशूची फेवरेट भाजी आहे शेपू, फेवरेट. चिरून धुवून घेतली मी येताना, आता आणलेली आहे. मला पण आवडते तर तसं काही जास्त तेवढं जास्त नाही पण थोडंफार आवडते. आता तो स्कूल आंघोळ करून आला ना मिन करतो, म्हणजे आवडतच नाही लवकर. सगळं मी करावं वाटतं त्याला. पण स्वयंपाक करू का त्याला आवरू तेच कळत नाही. आला बघा. टावेल घ्या, खुर्चीवरच आहे टावेल. खुर्चीवरच आहे, काल खुर्चीवरच ठेवलेली. लाल मिरच्याची करायची सगळं खरं अंशू. फोडणी दिले, सगळं झालं, डाळच भिजू घातली नाही कोणाची. टावेल जमाला द्यायला लागते. असं आहे अंशू आमचा. टावेलही मीच द्यायचं, डाळ भिजू घालायची राहिली. असं होतं, ब्लॉगिंग करावं का काय करावं ते सुचत नाही माहिती का. ब्लॉगिंग करते वेळेस म्हणजे नुसतं डाळ भिजू घालूनच मी करते. घालायला तुला आता तुझं झालं म्हणलास ना झेंडा म्हणतात म्हणून लावले. आता अंशूला कपडे द्यायचे. एवढे लवकर झाली तुझी आंघोळ? लय लवकर केलं. साबण लावलंस का स्वच्छ? घेऊत ना मग आपण दुसरं आणि दुसरं घेऊ. झालं सुरू, झालं का सुरू तुझं? मला आवरू दे, उशीर व्हायला लागला. आवर लवकर लवकर. हा
आर फॅमिली नाही तर कोण आहे, आपण घरीच राहतोच ना. तू नको म्हणलंस ना काल मला. अरे नको म्हणलास अंश मला तू काल. ओरडायचं नाही, लावायचं तर आता नेक्स्ट 26 जानेवारीला. आता नाही आता पैसे नाहीत माझ्याकडे दुसरे घेऊन लावायला. घेऊ तर आरडू नको लय, शांत बस. स्वयंपाक करू का? आवर चल, आवर लवकर. आवर लवकर चल. ए भान करू नको रे, जा आवर तिकडं जाऊन. कुठे गेला? कपडे देऊ का? बॉडी लोशन लाव. बॉडी लोशन लावायलाच का तुझं? अंश अंश बॉडी लोशन लाव. माहित नाही दिसवले का नाही ते मला व्हिडिओ. असं असते लेकरांचं. लेकर मिनिटात काय बोलते, मिनिटात त्यांचा मूड कसा होईल काही सांगता येत. कपडे देऊ. लहानपणी ना आम्ही ना शेपूची भाजी केली ना आईने वगैरे, त्याच्यामधलं पाणी असते ना ते एवढं छान लागायचं ना लहानपणी. खूप पिले बरं का आम्ही तर भाजी करते वेळेस. पाणी शेपूचं असं वेगळंच लागायचं. कारण चहा तर आम्हाला देत नव्हतं, प्यायला भेटत नव्हता. आई पण देत नव्हते तेवढं. आणि चहाला पण खूप आम्ही म्हणजे प्यायला हे करायचं बरं का. आवडायचं खूप आम्हाला चहा. मग चहाची वाई प्यायची आम्ही. ह्या शेपूचं ना पाणी प्यायचो लहानपणी. असं जास्त हे करून छान लागत होतं बरं का ते. कोणी पेले सांगा बरं. शेपूच्या भाजीमधलं पाणी खूप छान लागतं, असं प्यायला टेस्टी लागतं, खमंग खमंग बरं का. लहानपणी मी तर खूप पेले जास्त, मी, माझा भाऊ आणि आई सुद्धा. म्हणजे छान लागतं प्यायला पाणी शेपूच्या भाजीतलं. पण आताची मुलं शेपू खाणं तेच मोठा टास्क झालेला आहे. पण अंशूला आवडती शेपूची भाजी. थोडं पाणी टाकले, पाणी टाकल्या म्हणून लक्षात आलं मला. गोरा दिसाय पावडर की तेवढं लावणार, थोडं लाव. चला आता मी घेते पट्ट म्हणून पीठ मळून. नाही निघत, काढ नुकते
मिळत नसते ते. त्या दिवशी चिटकलंच नाही, गडबड होती. गडबडीमध्ये तसं झालंय. काय तुझ्या स्कूल मधलं काय कधी करतात ते समजा. त्या वर्षी अॅन्युअल फंक्शन ठेवलं तर बरं आहे. अॅन्युअल फंक्शन ठेवत नाहीत अंशूच्या स्कूल. तिथंच लावणार होते की मग तुला. चल तुला कपडे तेल तेल सांडू नको तिथं. तू तेल काल सांडला होतास वाटलं मला. काल खाली तेल सांडलं उग तेलाचा थेंब घ्यायचं. कपडे घातले मी त्याला. व्हिडिओ सुरू केला ना अंशूला नखरे सुटते. कधी? आज स्कूल मध्ये जाताना. कशाला? आज नाही का इंडियाचं तुझं लावायचं? बर लाव. तेल लावलास का? मग केस विंचर गंज लाव. काय लावलास? केस विंचर. सवार झाले तर कसं हे करायचं. असं असते म्हणून सकाळ सकाळी ना व्हिडिओ बनवणं होत नाही. तरी पण मी बनवते जे काही आहे ते रिअल. पाणी सुद्धा पिणं होत नाही मला या गडबडीत, माहिती का. केस विंचर गंध लाव. गंध लाव. सॉक्स का धुवायला टाकलं. चपाती मग पीठ मळल्यास चपाती राहते की. पीठ मळूनच करतो. पेट म्हणलं असं खायचं असते का? असंच खायचे? करून खायचं असते. छोटूसा लाव गंध. वाव छान लावलं. कसं लावलंस? ते छान लावलंस का? हाताने लावलं. वाफ बघा कुठवर येईल. वाफ
सॉक्स धुवायला टाकले, तुला घालते सॉक्स. दुसरे एक सापडणं झाले तुझं सॉक्स मला. नवीन आणलेल्या सॉक्स मधला एक सॉक्स मला नाही सापडत, कुठं ठेवलास की सापडणं झालाय. 3 सॉक्स दिसायला लागलेत, एक जोडी नाही त्याचा एक. कोणतीची पोळी खाणार आहे का आज? ती कोणतीची पोळी पोळी खाणार आहे का? पोळी कोणतीची तुला संडेला दिलेली? मंडेला का करणार आवाज पोळल ते वाफ आहे. दूध गरम आहे का हे दूध? गरम आहे, पोळलं नाही वाफ आहे ते. शिकारीचं बोट आहे असं दूर असं ठेवलं ना लवकर शिजते भाजी. झाकून ठेवलं. हे आगला बंद कर की मग दुसऱ्या. मी पण करू का? नको तवा ठेवायची, चपाती करायची मला सर. अच्छा. तुझ्या टिफिन बॅग मधलं ना, टिफिन बॅग मधलं टिफिन काढ कालचं. सॉक्स देऊ का? घालतो का तू? सॉक्स घालायलाच नको करतोस. दररोजच घालायचं ना. घातल्यानंतर येते, केल्यानंतर सगळ्याच गोष्टी येतात रे. कुठे छोटा राहिलास तू? मोठा झालास ना आता. फर्स्टला जातोस पुढच्या वर्षी. 4 year old आहेस ना तू का 5 year? 5 year old आहे. 5 year नाही 4 year. 5 year old. पुढच्या वर्षी तू पहिलीला जातोस ना, 7 वर्ष बरोबर. 5 year old 6 चालू आहे. कशाला? फर्स्ट ग्रेड, सेकंड ग्रेड, थर्ड ग्रेड. दादा थर्ड ग्रेडला आहे. फर्स्ट ग्रेडला. दादा थर्ड ग्रेडला. काय आहे की माहित नाही मला. आता नको हे मध्ये हे करू. उशीर झालाय. किती वाजले? 9:30 तर झाले असतील. 5 मिनिटं कमी येते. असं असते लेकरांचं पण. सगळं काय आहे नाही ते बघायचं, त्यांना तयार करायचं. आंघोळ वगैरे केलंय, पण कपडे वगैरे मीच घातले. बाकी तेल पावडर वन पावडर त्यांनी स्वतः केलेलं आहे. आता टिफिन भरायचं. सॉक्स मी त्याला सॉक्सच घालू वाटत नाही स्वतः. माहित नाही का बरं ती स्वतः घालत असेल. आता कोंदीची पोळी करणार आहे, आल्यानंतर करणार आहे.
एकच चपाती त्याला देणार आल्यानंतर टाकते. दुसऱ्या 2 चपात्या, एक कोंदीची आणि एक साधी चपाती. छान झाली होती. आहे त्या दिवशी फंक्शनला केलेलं म्हणून करायचं. हो. तुझा हात एवढूच ना, तुझ्या हाताची वॉच तर भेटायला पाहिजे. तुला चपाती खायची का? हो हो, ते मोठं झाल्यास रे. बर 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 बघू. हे चपाती खायची का आता? स्कूल मध्ये खाणार आहे आता? नको आता, नको का? बॉटल घे, तुझी बॉटल कुठे आहे बघ. बॉटल घे. इसळून त्याला घ्यावं लागेल. बॉटल इसळायचे फक्त, वॉश करून दुसरं पाणी टाकायचं. तिकडे असेल हॉलमध्ये. काल तुला प्यायची होतं ना पाणी. आज अंशूला चपाती लागेल नाही करणार. आज 3 चपात्याचं झालंय पीठ, त्याच्यामुळं 3 चपात्याच करणार आहे. कारण त्याला आज भाजी त्याची आवडतीची आहे त्याच्यामुळं. भाजी शिजली. मिसळून घ्यायची ती. इकडे ठेव. चपाती थोडला झाडून कधी सरक मध्ये मध्ये येऊ. झाल्या चपात्या. मम्मी बघ किती गोल झाले. साप केलीस ना, ही साप आहे. इथलं सगळे गोल, हे गोल राऊंड आहे का? तिथले मिट्टी आहे आणि इथले साप आहे मध्ये. हिथं भूत येतंय, हिथं भाड येत सकत नाही. एक गोल अंडा. अंशू भाजी खातोस ना आज? चपाती मम्मी मला चपाती दे आणि त्याच्यामध्ये भाजी टाक, मला रोल करून दे. खातो काय असं रोल करून कसं देऊ चपातीला? अगं दे की चमच्यानं छोट्या. लावून खायचं ना, जसं हाताने खायचं टाकून दूध तवाच. आता रोल करून दिलं ना गिळगिळ होते भाजी. रोल करून गिलगिल होते. गरम चपाती गरम भाजी लयच हे होते रे. काय गिलगिल? जरा गिळगिळ होते ते, म्हणजे ओलं ओलं होते जास्त त्याच्यामुळं. काय पाणी होते का कधी?
मी असं रोल करून दिलंय असं तुला, तू घेऊन खोलून ह्याच्यात टाकून खायचं पण असं मी टाकून नाही खाऊ शकत, मारून देते मला लोड करून. देतात ना. आम्ही लोड करून म्हणता लोड करून देते. देतात का? मला दोन चपात्या केलीस ती. 2-3 आज जरा जास्त मी कोंदीची पोळी करणार होते, तू खाशील म्हणून नाही केले. पाणी बॉटल भरायची बॅग घेते. मला आता चपाती तर दे. नको म्हणलंस की आताच मला देऊ का? दे काय ते. थंड केली असती ना. हा मग दे. अंशूला गरम गरम नुसती चपाती खायला आवडते. काय बनवलं तरी मला. कोण मला बोलायचं नाही. जेंटलमॅन आहेस तू, तुला कशाला बोलते. मी दादीच घे ती ठेवलं. बॅग. बॅग. घडी कशाला घ्यायला लागलास माझी? घडी इकडे आणू नको ना घडी. इथं आण ना. इथंच होती आता. पोलीसला आता इथंच होती मम्मी. पोलीसला बिस्किट द्यावं लागलं अंशू. हे घे ना झालास ना तू अंशू टिश्यू. हे घेत नाहीयेस का? आपले हँकी घेत नाहीस तुझी? ती स्कूलवाले देतात का? मग हँकी काढून देऊ का? राहू देऊ? दे. राहू देते कामाला पडली तर. हा. कामाला पडते मला. चलो बाय. चला अंशू झाला रेडी, आता त्याला एक बिस्किट घेऊन द्यायचे. बाय कर. बाय. बाय. इकडे बाय कर. बाय. असा असतो सकाळचा टास्क माझा. 1 घंट्याचा तर ब्लॉग खूप मोठा झाला असेल, मी स्टॉप केलाच नाहीये. तर चलो, सॉक्स राहिले बघा. शेवटी आलंच माझ्याकडे. सॉक्स राहिले माझ्या ध्यानातच नाही. आणि आणि शॉपनर बी होती. आता येताना शॉपनर येताना 9:30 किती झाले सांगू का तुम्हाला? लय लवकर आवरले. हे पहा 9:30 करेक्ट वाजून गेले. चलो सोडूया, पटापट जाऊन सोडूया. मम्मी राहू दे. चला बाय, टेक केअर. मम्मी आपण आणू